आता ही अशी आकडेवारी ऐकली की आपले शब्द मुके होऊन जातात, बधीर होतो आपण. मित्र हो, नमस्कार. राजकारणामध्ये गुन्हेगारीचा मोठा शिरकाव म्हणजे खरं तर घुसखोरी म्हणतो आपण त्याला. मोठ्या प्रमाणात ही घुसखोरी झालेली आहे आणि याची चर्चा नेहमी होत असतात. फक्त चर्चा होतात. घुसखोरी, राजकारणाची गुन्हेगारी या गोष्टी तर सगळ्या सातत्यानं वाढताना आपल्याला दिसतात. आमदार, खासदार एवढंच काय, मंत्रिपदावर असतानाही अनेकांना न्यायालयानं शिक्षा सुनावलेल्या आहेत. गो येरवडा, गो खडी फोडायला. राजकीय आश्रयानं गुन्हेगार फोफावत असल्याचं चित्र देखील नेहमी दिसून येतं. बघा ना, ते बीड मधलं हे सगळं गेल्या 2-3 महिन्यात ताजं उदाहरण आहे ना. अनेक गुंड राजाश्रयानं पोसले जातात. आता बघा, एक मोठी माहिती समोर आलेली आहे. खरं तर ही धक्कादायक आणि विचार करायला लावणारी आहे. आपल्यासाठी जे कायदे तयार करतात ना, त्यांच्यावरच मोठे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तशा पद्धतीची एक आकडेवारी आता जाहीर झाली आहे. खुनाचा प्रयत्न, महिला विषयक गुन्हे, त्यात बलात्कार सुद्धा, असे मोठे मोठे गुन्हे दाखल असलेले आमदार विधानसभेत तुमच्या माझ्यासाठी, आपल्यासाठी कायदे तयार करीत आहेत. आता कुणावरही गुन्हा दाखल झालेला असला तरी न्यायालयात जोपर्यंत तो सिद्ध होत नाही तोपर्यंत कुणाला गुन्हेगार तर म्हणता येत नाही ना आपल्याला कायद्यानं. पण भाजप शासित राज्यातील आमदारावरच सर्वाधिक गुन्ह्यांचे खटले दाखल आहेत. हे विशेष सुसंस्कृत पक्ष, यातील 45% आमदारावर गुन्हेगारी खटले दाखल असल्याची माहिती ती स्वयंसेवी संस्था असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स, म्हणजे त्याला EDR म्हणतात, त्यांच्या अहवालातून समोर आलेला आहे. वेगवेगळ्या राज्यातील ही माहिती असली ना बघा, तरी आपला महाराष्ट्र काही मागे नाही. EDRने 28 राज्य आणि विधानसभा असलेल्या 3 केंद्रशासित प्रदेशामधील एकूण 4123 आमदारांच्या पैकी 4092 आमदारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राचं बारकाईने विश्लेषण केलेलं आहे आणि यातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. भाजप शासित राज्य म्हणजे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार या राज्यामध्ये सर्वाधिक आमदारावरचे हे जे खटले, ते सर्वाधिक खटले दाखल आहेत. आता बघा, या अहवालानुसारच आपण बोलायचं झालं तर उत्तर प्रदेशामध्ये 403 पैकी 200 आमदारावर, महाराष्ट्रामध्ये 288 पैकी 187 आमदारावर, तर बिहारमध्ये 241 पैकी 158 आमदारावर गुन्हेगारीचे हे खटले दाखल आहेत. 4 आमदारावर भारतीय दंड संहितेच्या म्हणजे IPCच्या कलम 302 अंतर्गत हत्येचे आरोप आहेत, तर 226 जणांवर IPCच्या कलम 307 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 109 अंतर्गत खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे खून करण्याचा प्रयत्न करणे असे हे गुन्हे आहेत. हे काही गुन्हे छोटे नाहीत ना हो. याशिवाय 127 आमदारावर महिलाविषयी गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी 13 जणांवर IPCच्या कलम 376 आणि 376(2)(n) यांच्या अंतर्गत बलात्काराचे आरोप ठेवण्यात आलेले आहे. कलम 376(2)(n) म्हणजे एकाच पीडितेवर वारंवार होणाऱ्या लैंगिक हल्ल्याशी संबंधित हा गुन्हा. बघा, या अहवालानुसार 1861 आमदारांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हेगारी खटले दाखल असल्याचे जाहीर केलेले आहे स्वतःच. यापैकी 1205 जणांवर खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलावरील गुन्हे असे गंभीर आरोप आहेत. 24 आमदारांच्या प्रतिज्ञापत्राचं स्कॅनिंग खराब असल्यामुळं काय झालं, त्याचं विश्लेषण करता आलेलं नाही असं या संस्थेनं म्हटलंय. आता ही अशी आकडेवारी ऐकली की आपले शब्द मुके होऊन जातात, बधीर होतो आपण, खिन्न होतो, सुन्न होतो. आपण निवडून देतो तरी कोणाला, याची जबाबदारी आपल्यावर नाही का हो. आता यातील जे कोणी आमदार असतील त्यातील अनेकांना उद्या न्यायालय शिक्षाही सुनावू शकतं. म्हणजे यांना खडी फोडायला तर जायचं आहे, तरीही हे आपले आमदार आणि ते आपल्यासाठी कायदे तयार करणार. राजकीय आंदोलनाचे गुन्हे वगैरे या सगळ्या गोष्टी असला हा तो भाग वेगळा.
त्याला काही क्रिमिनल वगैरे असलं काही म्हणता येत नाही, पण खून करण्याचा प्रयत्न, बलात्कार, अहो साधे गुन्हे आहेत का हो? आता त्यांनी हे गुन्हे केले की नाही हे आपण नाही, न्यायालय ठरवणार, पण असे गुन्हे दाखल असलेले उमेदवार आपण निवडणुकीत निवडून देतो तरी कसे, असा प्रश्न कधीतरी स्वतःला आपण कधी विचारतो का? अशा महान मंडळींना मते आपण देतो तरी कसं? खरं तर बघा, हेच प्रश्न महत्त्वाचे आहेत ना. विचार कोण करणार आणि कधी करणार हो? गुन्हेगारीला जर आपणच खतपाणी घालत असू तर त्या झाडाला आलेली विषारी फळं पुढं गुपचूपपणे तुम्हाला मला चाखावे लागणार, तेव्हा ओरडून काही चालणार नाही ना. आताही काय होतंय, कुठल्या तरी जिल्ह्यातला एखादा प्रसिद्ध गुंड मवाली जेव्हा त्याच्या गुन्हेगारी बाबतीत जगासमोर येतो तेव्हा त्याचा कोणीतरी आका हा राजकारणातील एक मोठा नेता असतो. त्याच्याच जीवावर आकाचे राजकारण चालत असतं आणि त्यानं याला पोसायचं, यानं त्याला सांभाळायचं, बस एवढंच चाललंय. पण याला खऱ्या अर्थानं जबाबदार कोण आहे मित्रांनो? खूप खोलात जा, मुळात जा. याच्या सुरुवातीला कोण आहो ते तुम्ही असता, आम्ही असतो, आपण सगळे मतदार असतो की आपण मत देताना हा विचार कधीच करत नाही. कायद्यानं काही होऊ द्या, कायद्यानं काही ठरवू द्या, ते होईल तेव्हा होईल, पण तुम्हा आम्हाला सामाजिक जीवनामध्ये जगताना आपल्या आजूबाजूचे नेते मंडळी, पुढारी मंडळी किंवा हे जे कोणी उमेदवार असतात हे काय करतात हे आपल्याला नक्की माहीत असतं, तरीही आपण मत देतो ना. विचार करा मित्रांनो आणि तुम्हीच ठरवा किंवा तुम्हीच सांगा आता यावर उपाय काय. तोपर्यंत अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, यापेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.